राज्यातल्या आशा स्वयंसेवकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास तात्काळ 10 लाखांची मदत करणार, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतलाय। 5 एप्रिल 2024 पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली। अमोल काळेंच्या निधनानंतर अध्यक्षपदासाठी ही पोटनिवडणूक पार पडली। अजिंक्य नाईक यांना संजय नाईकांचा 107 मतांनी त्यांनी पराभव केलाय। अजिंक्य नाईक यांना 221 तर संजय नाईक यांना 114 मतं पडली। विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। राज ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले। 25 तारखेला रंगशारदा इथं मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ महाविकास आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। नाशिकमधल्या जयंत पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला गोकुळ झिरवाळ हजर होते। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। राधाकृष्ण विखे पाटील समस्येकडे दुर्लक्ष करतात, तसंच 6 महिन्यांपासून अकोल्यात फिरकलेच नसल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय। तर अशा बाबी चर्चेतून सुटू शकतात, ट्विट करण्याची गरज नव्हती असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल मिटकरींना दिला। इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले। जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे। मात्र नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली। ईपीएफओ अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगार मिळणार आहे। 3 हप्त्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे। 1 लाखांपर्यंत पगार असणारे युवकच यासाठी पात्र ठरणार आहेत। 2.1 लाख नवीन कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद करण्यात आली। नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारणार आहेत। महिला गृह खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100हून अधिक शाखा उघडल्या जाणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेसाठी 10 लाख कोटींचा निधी दिला जाणार आहे। तर 30,000हून जास्त लोकसंख्या असणाऱ्या 14 शहरांमध्ये विविध योजना राबवल्या जाणार आहेत। शहरी भागात 1 लाख घरांची निर्मिती केली जाणार आहे। मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली। यापूर्वी 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येण्यात होतं, मात्र आता 20 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली। एनर्जी ट्रान्झिशनसाठी नवं धोरण आणलं जाणार आहे। 1 कोटी घरांसाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीजेची घोषणा करण्यात आली। केंद्राचं बजेट सादर झालं। यामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांना लोन इंटरेस्टमध्ये 3% सूट मिळणार आहे। दरवर्षी ई वाउचरद्वारे विद्यार्थ्यांना ही सूट दिली जाणार आहे। देशभरातल्या 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे। जवळपास 1 कोटी तरुणांना याचा फायदा होईल। या तरुणांना तब्बल 1 वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल। याशिवाय प्रति महिना 5,000 रुपये आणि वन टाइम 60,000 रुपयेही दिले जाणार आहेत। आंध्र प्रदेशच्या विकासासाठी अतिरिक्त निधी दिला जाणार आहे। आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली, तर भविष्यात देखील आर्थिक निधीत वाढ केली जाणार आहे। यंदाच्या बजेटमध्ये बिहारमध्ये 3 नव्या एक्सप्रेस वेची घोषणा करण्यात आली। यामध्ये बोधगया वैशाली द्रुतगती मार्ग, पाटणा पूर्णिया एक्सप्रेस वे या मार्गांचा समावेश आहे। बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे। बिहार, आसाममध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र मदत करणार आहे। सिंचन प्रकल्पासाठी 11,500 कोटींची आर्थिक मदत केली जाणार आहे। 100 शहरांमध्ये इंडस्ट्रियल पार्क विकसित केले जाणार आहे। इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी डॉर्मिटरी तयार केली जाईल, तर 5 वर्षांमध्ये टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना संधी दिली जाणार आहे। पर्यटनाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार असून बिहारमधल्या महाबोधी आणि गया इथल्या विष्णुपद मंदिरासाठी कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे। प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत, त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क कमी करतात सोनं स्वस्त झाले। मुंबईमध्ये सोनं प्रतितोळा 5,000 रुपये, तर पुणे आणि जळगावमध्ये सोनं प्रतितोळा 3,000 रुपये स्वस्त झाले। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सीमा शुल्कात 6% कपात होऊन तो आता 5.35% करण्यात आला।
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे। पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। 10 वर्षात महाराष्ट्र ओरबडला, मुंबईची लूट केली, प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपला सरकार वाचवायचं असल्याचं त्यांनी मोठा वाटा दिला। पण महाराष्ट्रात काय दोष? आपण सर्वात मोठे करदाते आहोत, आम्ही जे योगदान दिलं त्या विरोधात आम्हाला काय मिळालं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। अर्थसंकल्पावरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। हे देशाचं बजेट आहे, कुठल्याही राज्याचं नाहीये, प्रत्येक राज्याला समान अधिकार मिळाला पाहिजे असं त्या यावेळी म्हणाल्या। तर लाडका बिहार आणि लाडका आंध्र प्रदेश फक्त महाराष्ट्र परका का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। केंद्रानं बिहार आणि आंध्र प्रदेश समोर अर्थसंकल्पाद्वारे लोटांगण घातल्याची जहरी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली। केंद्रातलं सरकार टिकवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना झुकतं माप दिल्याचा आरोप करताना हे देशाचे की आंध्र प्रदेश आणि बिहारचं बजेट आहे असा प्रश्नही कोल्हेंनी उपस्थित केला। केंद्राचं बजेट महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेलं असल्याचं जहरी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली। सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेटमधून काहीही मिळालं नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलं। बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजब स्पष्टीकरण दिलं। वन्स मोरला पर्यायी शब्दच नाहीये, आपण पुन्हा एकदा असं म्हणत नाही असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय। तसंच टेबलला टेबलच म्हणतो, कब्बशीला कब्बशीच म्हणतो असं देखील शिक्षण मंत्री म्हणाले। नीटची फेरपरीक्षा घेण्यास आता सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। जे गैरप्रकार करणारे विद्यार्थी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले। त्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। भविष्यात गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्यात। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिल्यानंतर त्या 20 जुलै रोजी जबाब नोंदणीसाठी पुण्यात येणार होत्या। मात्र त्याआधीच यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, त्यामुळे पूजा खेडकर मध्येच गायब झाल्यात। पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या सकल मुस्लिम समाजाकडून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी काळा फिती बांधून मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले। 14 जुलै रोजी गाझापूरमध्ये जातीय हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं निमंत्रण दिलं। छगन भुजबळांना निमंत्रण दिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं। 25 जुलैला मुंबईतल्या चैत्यभूमीवरून ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार। अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव जनय आक्रोश यात्रा पोहोचली। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली होती। अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगड इथं भगवान बाबा यांचं दर्शन घेऊन ही यात्रा पुढे निघाली। पुण्यामध्ये झिकाचे पहिले 10 रुग्ण ठणठणीत बरे झालेत। आतापर्यंत शहरातल्या 33 जणांना झिकाची लागण झाली होती। यात 7 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। इतर रुग्णांनी घरीच उपचार घेतलेत। धावत्या रेल्वेमध्ये प्रवासी महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याची घटना सोलापुरात घडली। कुर्डुवाडी रेल्वे स्थानकादरम्यान महिलेला त्रास होत असल्याचं लक्षात आलं। ऑन ड्युटी असलेल्या टीसी आणि लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिलेवर योग्य वेळेत उपचार झाले। हिंगणघाट तालुक्यातल्या काजळसरा इथल्या वर्धिनी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नसल्यानं राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। यावेळी 10 वर्षाच्या अभय उईके याला झालेल्या अपघाताच्या वेळी काजळसरा इथे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या घटनेकडे लक्ष वेधण्यात आलं। अहमदनगरच्या अकोलेमध्ये दूध दरवाढी विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। कौतुळ गावातून शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढली। या रॅलीमध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले। गेल्या 18 दिवसांमध्ये कोतुळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू। अहमदनगरमधल्या खासदार निलेश लंकेंनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले। पोलिसांचा भ्रष्टाचार उघड करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली। तर यावेळी अवैध धंद्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप देखील लंकेंनी केला। लाडके व्यापारी पेन्शन योजना सरकारने सुरू करावी अशी मागणी धुळ्यातल्या व्यापाऱ्यांनी केली। एबीसीडी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत ही मागणी करण्यात आली। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरे गटानं आंदोलन केलं। तब्बल 1.5 तास ठाकरे गटानं टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडला होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाला आश्वासन देण्यात आल्यानंतर ठाकरे गटानं आंदोलन स्थगित केलं।
बीडमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साई चरणी कोट्यवधींचं दान देण्यात आले। 3 दिवसीय उत्सवामध्ये तब्बल 6,26,00,000 रुपयांचं दान भक्तांकडून देण्यात आले। 20 जुलै ते 22 जुलै दरम्यान आलेल्या 2 लाखांहून अधिक भाविकांनी हे दान केले। दक्षिणापेटी, देणगी, काउंटर, ऑनलाईन, सोने चांदी अशा विविध स्वरूपात हे दान देण्यात आले। निफाडच्या चांदोरी गावामध्ये बोहडा उत्सव साजरा झाला। या उत्सवाची 300 वर्षांची जुनी परंपरा आहे। त्यामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करण्यात आलं, तर विविध देवदेवतांची वेशभूषा देखील करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल पावसाची संततधार होती। इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले। इरई नदीतून 462 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। चंद्रपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात आतापर्यंत 58% पाऊस झाला। गेले 5 दिवस जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालंय। पंचनामे सुरू आहेत, मात्र पावसामुळे सोयाबीन पिकांची मोठी हानी झाली। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले। पावसामुळे अनेक भागातल्या रस्त्यांवर पाणी साचलं। गेल्या काही वर्षांपासून रखडलेले रस्ते काम आणि त्यावर झालेलं खोदकाम यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचलं। वाशिम जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे। पाऊस खरीपांच्या पिकांना पोषक ठरत असल्यानं पिकं बहरू लागले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे जुलै महिना संपत आला तरीही जलपातळी खालावलेलीच आहे, त्यामुळे प्रकल्पातल्या जलपातळी वाढवण्यासाठी जिल्ह्याला सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय देने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी हेलिकॉप्टरमधून पूर परिस्थितीची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली। यावेळी गोदावरी आणि प्राणहिता नदी त्यावरच्या धर्मपुरी पुलाची त्यांनी पाहणी केली। निम्न वर्धा धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। हे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आले। धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। विदर्भात चांगला पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। हतनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले। तापी नदी पात्रात 34,962 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। साताऱ्याच्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। या भागामध्ये 24 तासात 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सध्या धरणामध्ये 64.55 टीएमसी पाणीसाठा झालाय। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचा पायथा विद्युत गृहाचं 1 युनिट सुरू करून 1050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। वारणा नदीपात्रात चांदोली धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून विसर्ग सुरू करण्यात आला। कारंजा तालुक्यातलं एकमेव असलेलं कार नदी प्रकल्प धरण एका पावसात ओव्हरफ्लो झालं। धरण 100% भरल्यानं तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचा ओलिताचाही प्रश्न सुटलाय। कार धरण पहिल्या पावसात ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। पंढरपूरच्या मंगळवेढ्यातल्या आमदार समाधान आवताड यांनी कृष्णा नदीचं पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातल्या 19 गावांना देण्यात यावं अशी मागणी केली। या गावांना अद्याप टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे समाधान आवताड यांनी ही मागणी केली। कल्याण शहाळ उड्डाणपुलावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडलेत। खड्ड्यांच्या या साम्राज्यामुळे शहाळ उड्डाणपूल खड्ड्यात गेला। उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, त्यामुळे दिवस रात्री इथं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। बीड जिल्ह्यातल्या 102च्या रुग्णवाहिका चालकाने गेल्या 8 महिन्यांपासून त्यांचे पगार थकले। वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने रुग्णवाहिका चालकांनी घर कसं चालवायचं असा सवाल करत काम बंद करण्याचा इशारा दिला। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चालकांनी केला। परशुराम घाटातल्या रस्त्याला भेगा पडल्या। ज्या ठिकाणी घाटातली संरक्षक भिंत कोसळली होती त्याच परिसरात रस्त्याला भेगा गेल्यात। कॉन्क्रीट खचल्याने रस्त्यावरच्या भेगा आणखी रुंदावल्यात। महाड तालुक्यातल्या दासगाव इथं डोंगरातून पडलेल्या भल्या मोठ्या दगडामुळे एका घराचं मोठं नुकसान झालंय। इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरावर हा दगड कोसळला। सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही।
जालन्यातल्या अग्निशमन दलाच्या इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 2 कर्मचारी जखमी झाले तर नुकतंच लोकार्पण झालेल्या 4 फायर बुलेटचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाची ही इमारत निजामकालीन होती, ती पूर्ण जीर्ण अवस्थेत होती। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरे गटानं आंदोलन केलं। तब्बल 1.5 तास ठाकरे गटानं टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडला होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाला आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।